नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत चंपाषष्ठी म्हणजे काय. तर चंपाषष्ठी म्हणजे 6 दिवस चालणारं हे व्रत आहे. तर हे व्रत कोणत्या देवतेसाठी आहे? तर हे व्रत आहे खंडोबा म्हणजेच मल्हार मार्तंड यांच्यासाठीचे हे व्रत आहे. तर या व्रताची कथा काय आहे? तर पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी असे 2 राक्षस अमरत्वाचा वर घेऊन पृथ्वीवरती अवतरले होते आणि ते पृथ्वीवरील सर्व लोकांना खूप त्रास देत असे. लोकांनी देवाकडे प्रार्थना केल्यानंतर भगवान शिवानी खंडोबाचा अवतार घेऊन मल्ल राक्षसाशी आणि मणी राक्षसासोबत युद्ध चालू केले. या युद्धाच्या दरम्यान 6व्या दिवशी भगवान शिवानी मल्ल राक्षसाचा वध केला. तो दिवस म्हणजेच चंपाषष्ठी. आणि मणी राक्षस हा शरण आला आणि त्यांनी स्वतःहून माफी मागितली आणि इच्छा व्यक्त केली की मी तुमच्यासोबत राहू शकतो म्हणून. बहुतेक खंडोबाचे जे मंदिर आहेत तर काही मंदिरांमध्ये मणी राक्षसाची मूर्ती पण आहे, कारण की ते शरण आले होते आणि त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती की मी तुमच्यासोबत राहू इच्छितो म्हणून. तर हे अशी चंपाषष्ठी या व्रताची कथा आहे की हे का साजरं होते. तर हे व्रत फक्त आणि फक्त खंडोबासाठी म्हणूनच केले जाते. जसं की आपण नवरात्रीमध्ये घट वगैरे बसवतो त्याप्रमाणे खंडोबासाठी पण हे घट वगैरे बसवला जातो. आणि हे 6 दिवस व्रत पूजा वगैरे ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. तर हे असं आहे चंपाषष्ठीचे महत्त्व आणि त्यामागील कथा. थँक्यू.